उल्हासाने उल्हासाने ईश्वर स्तुती गान करा. सगळ्या लोकांनो देवाचे गायन करा. उल्हासाने उल्हासाने ईश्वर स्तुती गान करा. सगळ्या लोकांनो देवाचे गायन करा. हर्ष सुमनी घेऊन हाती सकलानो या. गीत गाव जल्लोषाने भाविकानो या. किती उपकार त्याचे आम्हावरी आज. म्हणून गाऊ एक सुराने गुणगीत आज. उल्हासाने उल्हासाने ईश्वर स्तुती गान करा. सगळ्या लोकांनो देवाचे गायन करा. उल्हासाने उल्हासाने ईश्वर स्तुती गान करा. सगळ्या लोकांनो देवाचे गायन करा. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. तर आज आपण त्या महान परमेश्वराची आपण स्तुती आणि आराधना करण्यासाठी जमलेलो आहोत. परमेश्वर म्हणतो, जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र असतात त्यांच्यामध्ये मी हजर असतो. याच वचनाला आपण विश्वास ठेवून आपल्या घरातील सर्व लोकांना, आपल्या आईवडिलांना त्याच प्रभूची शांती देऊया. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये फिलिप म्हणतो, आम्हाला ख्रिस्त सापडलेला आहे. तसेच नथानिएल सांगतो की आम्हाला प्रभूजी मिळालेला आहे. इर्मया संदेष्टा त्याच्या पुस्तकामध्ये म्हणतो, परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तसेच योहान संदेष्टा म्हणतो, मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. तर तो पवित्र आत्मा आपण मागूया. पण त्याआधी आपण आपल्या पापांची क्षमा मागूया, त्याला आपण शरण जाऊया. आपल्या जीवनात जे काही चुका झालेल्या आहेत आपण त्याला सांगूया. त्याला सांगूया की तू आमच्या जीवनाचा ताबा घे व आमचे मार्ग मोकळे कर. आमच्या जे काही अडचणी आहेत त्या अडचणीतून आम्हाला सुटका दे. आमच्या मनात जे काही वाईट विचार येतात व जे काही असत्याचे नाही जे आपल्याकडून घडत आहे त्याच्याकडे आपण त्याच्याबद्दल क्षमा मागूया आणि त्याला सांगूया की तू आमच्या जीवनाचा ताबा घे. आणि त्याच पवित्र आत्म्याला आपण आज मागूया. तो सत्याचा कैवारी पवित्र आत्मा मागूया. हे पवित्र आत्मा आमच्या अंतःकरणात, आमच्या अंतःकरणाचा ताबा घे. कम होली स्पिरिट, पवित्र आत्मा तू ये आमच्या जीवनात, आमच्या अंतःकरणात.
परमेश्वराने आपल्याला त्याचा कैवारी पवित्र आत्मा दिला आहे, म्हणून त्याची आपण जोरदार टाळ्या वाजवून त्याचे गौरवाने स्तुती करूया. Thank you, you, Lord. Lord. Thank you, Thank you, Jesus. Jesus. Praise Praise Jesus. Lord. Praise the Lord. Thank you, Father. Hallelujah. Thank you, Jesus. Hallelujah, Jesus. स्तोत्रकार म्हणत आहे, हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरला आहे, Hallelujah. मला कधी लजीज होऊच देऊ नको. Praise to Jesus. तू आपल्या ज्ञानाने मला मुक्त कर, Hallelujah. माझ्याकडे आपला कान लाव व मला सत्व सोडव. Praise to Jesus. तू माझा प्रबल दुर्ग आहे, Praise the Lord. माझ्या बचावासाठी आश्रयस्थल हो, Hallelujah. कारण माझा दुर्ग आणि माझा गंड तूच आहेस. Praise to Jesus. तू आपल्या नावासाठी मला हाती धरून चालव. Praise to Jesus. त्याने माझ्यासाठी गुपितपणे पसरलेल्या जलांतून तू मला ओढून काढ, कारण तूच माझा आश्रय आहेस. Hallelujah. थँक्यू लॉर्ड, Thank थँक्यू you, जीसस. Jesus. तूच आमचा एकमेव देव आहेस. बेनझिरा तूच आमचा देव आहेस. पुस्तकात Thank you, सांगत Jesus. आहे की प्रभूच्या दयेने तुम्हाला आनंद लाभो Hallelujah. आणि तुम्हाला त्याच्या स्तुती करण्यासाठी कधी कमीपणा ना हो. Hallelujah. अशाच आपण महान परमेश्वरा अजून स्तुती आणि आराधना देऊया. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. Praise to Jesus. Praise the Lord. Thank you, Father. Thank you, Thank you, Jesus. Hallelujah, Jesus. Hallelujah, Jesus. जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में है शक्ति, जिस नाम में है शांति, देता हो नाम चंगाई. जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में है शांति, जिस नाम में है शांति, देता हो नाम चंगाई. जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम. जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. 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 बीमारी से, गरीबी से, श्राप से है छुड़ाता. वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता. बीमारी से, गरीबी से, श्रापों से है छुड़ाता. वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता. जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम. जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. 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 सबसे ऊंचा है. सबसे ऊंचा है. Thank you, Lord. Thank you, Lord. Thank you, Praise to Jesus.
Praise you, Jesus. Thank you, Father. राजाचा राजा, प्रभूचा प्रभू, तू आम्हाला रोशनी देणारा आहेस. आमचा राजा आहेस, तू आमचा तू प्रभू आमचा आहेस. अंधकार नाहीसा तुझी करणारा स्तुती आहेस. करत तू आमचा आहोत. प्रभू आहेस. तू आमचा तारणारा आहेस. तू आमचा उंच गड आहेस. Thank you, Jesus. Praise you, Jesus. Praise the Lord. Thank you, Father. Thank you, Jesus. Praise you, Lord. Thank you, Jesus. Praise you, Jesus. आणखीन स्तोत्रकार म्हणत आहे, हे परमेश्वरा, तू मला पारखले आहेस, Hallelujah. तू मला ओळखतोस, Praise you, Hallelujah. Jesus. माझे बसणे व उठणे तू जाणतोस, Hallelujah. तू दुरून माझे मनोगत समजतोस, Praise you, Hallelujah. Jesus. तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस, Hallelujah. आणि माझ्या एकंदर वर्तमानाची माहिती तुला आहे. Yes, Lord Jesus. हे परमेश्वरा, तुला मुलीच ठाऊक नाही असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही. Praise you, Hallelujah. Jesus. परमेश्वराने आपल्याला पारखलेले आहे, म्हणून आपण त्याची स्तुती आणि गौरव करूया. थँक्यू Hallelujah. लॉर्ड, Thank you, थँक्यू Jesus. जीसस. Yes, praise you, Jesus. तू आमचा पारखणार आहेस. तू आमचं रक्षण करत आहेस. Thank you, Jesus. Praise you, Jesus. Praise the Lord. हालेलुया स्तुति हो यीशु की, हालेलुया स्तुति हो यीशु की, हालेलुया स्तुति हो यीशु की। पापों से बचाया उसने ही, झूम के मन मेरा गाए रे, झूम के मन मेरा गाए रे, झूम के मन मेरा गाए रे। नया जीवन दिया है हमें, हालेलुया स्तुति हो यीशु की, हालेलुया स्तुति हो यीशु की, हालेलुया स्तुति हो यीशु की। पापों से बचाया उसने ही, झूम के मन मेरा गाए रे, झूम के मन मेरा गाए रे, झूम के मन मेरा गाए रे। नया जीवन दिया है हमें। जो मिले तारनहारा, जीवन में आए बहार। आओ यारो मेरे संग आओ, फैलाए यीशु का प्यार। तुम जो मिले तारनहारा, जीवन में आए बहार। आओ यारो मेरे संग आओ, फैलाए यीशु का प्यार। हालेलुया स्तुति हो यीशु की, हालेलुया स्तुति हो यीशु की, हालेलुया स्तुति हो यीशु की। पापों से बचाया उसने ही, झूम के मन मेरा गाए रे, झूम के मन मेरा गाए रे, झूम के मन मेरा गाए रे। नया जीवन दिया है हमें। आएगा लेने यीशु, जाएंगे हम अपने उस घर, ना गम है जहाँ ना आंसू। हालेलुया स्तुति हो यीशु की, हालेलुया स्तुति हो यीशु की, हालेलुया स्तुति हो यीशु की। पापों से बचाया उसने ही, झूम के मन मेरा गाए रे, झूम के मन मेरा गाए रे, झूम के मन मेरा गाए
जीजस प्रेज द लॉर्ड. प्रभू तू महान आहेस, प्रभू तू तारणार आहेस, तुझा आमचा प्रभू आहेस. थँक्यू जीजस, प्रेज टू जीजस, प्रेज द लॉर्ड. थँक्यू जीजस. हालेलुया, 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 हालेलुया जीजस. प्रेज टू जीजस, प्रेज द लॉर्ड. थँक्यू फादर. आपण त्याची स्तुती केलेली आहे, त्याला गौरव दिलेला आहे. आता ही वेळ आहे त्याच्या जवळ जाण्याची, त्याची आराधना करण्याची. त्याला आपण आता नतमस्तक होऊया. ज्यांना शक्य असेल त्याने आपल्या गुडघ्यांवर जाऊन त्याची आराधना करावी. कारण आपला परमेश्वर दयाशील आहे, प्रेमाळू आहे, कृपाळू आहे. आपल्या जीवनात खूप अडचणी येत असतात. जशी हिरणी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, हे देवा माझा जीव तसाही तुझ्याच दयेसाठी माझा जीव लुलपते. स्तोत्रकार म्हणतो स्तोत्रामध्ये, आकाश देवाचा महिमा वर्णितो, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. दिवस दिवसाशी संवाद करतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते. वाचा नाही, शब्द नाही, त्याची वाणी ऐकू येते. तरी त्याचा स्वर सर्व पृथ्वीला आक्रमणते. त्याचे शब्द दिगंतर पोहोचतात. सूर्यासाठी आकाशात त्याने मंडप घातला आहे. असा आपला प्रेमळ व दयालू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये हजर आहे. आपण आपला जीवनाचा दरवाजा उघडूया, त्याला हृदयात घेऊया. प्रत्येक ठिकाणी त्याचं नाव उंच आहे. माझ्या प्रत्येक कृतीद्वारे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी आराधना व्हावी. तूच आमचा प्रभू आहेस आणि म्हणून आम्ही तुझी आराधना करतो. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीजस. प्रेज टू जीजस. तू दयाशील, प्रेमाळू, कृपाळू आहेस. होरा कारा बारा बारा, इंडियारा सांता कारा बारा बारा, होरा कारा बारा 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 बारा. कहता है थम जा, तू मेरी ताकत है, तू ही मेरा ईमान भंवर के बीच में. तू कहता है थम जा, तू मेरी ताकत है, तू ही मेरा ईमान. बीत कल में तू साथ मेरे था, आज भी मेरे साथ है खड़ा. आने वाले कल में भी होगा. उठते हुए तूफानों में तू ही मेरी चट्टान. बढ़ती हुई लहरों पे हुए तूफानों में तू ही मेरी चट्टान. बढ़ती हुई लहरों पे तेरे कदमों के निशान.
कहता है उठ जा यहोवा राफा, तू ही मेरी शिफा। बीत कर मैं तू साथ मेरे था, आज भी मेरे साथ है खड़ा, आने वाले कल में भी होगा। उठते हुए तूफानों में तू ही मेरी चट्टान, बढ़ते हुई लहरों पे तेरे कदमों के निशान। बीमारी में तेरा सर झुका, मुझ पर तेरा बस ना चल सका। ऐसा कोई शस्त्र ना बना जो कर सकेगा मेरा सामना। बीमारी में तेरा सर झुका, मुझ पर तेरा बस ना चल सका। ऐसा कोई शस्त्र ना बना जो कर सकेगा मेरा सामना। उठते हुए तूफानों में तू ही मेरी चट्टान, बढ़ती हुई लहरों पे तेरे कदमों के निशान। माझ्या प्रिय बंधू भगिनी, आपण बायबलमधून एक वाचन घेऊया. लूकचं शुभवर्तमान अध्याय 10 ओवी 38 आणि पुढे. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेलं वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. मग ते पुढे जात असता तो एका गावात आला. तेव्हा मार्था नावाच्या एक स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. तिला मरिया नावाची एक बहीण होती. तीही प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. तेव्हा मार्थेला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे. याची आपल्याला पर्वा नाही काय? मला सहाय्य करायला तिला सांग. प्रभूने तिला उत्तर दिले, मार्था मार्था, तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी आणि दगदग करतेस, परंतु थोडक्याच गोष्टीची किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतलेला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, माझ्या परिचयाचा एक व्यक्ती आहे. चांगल्या हुद्द्यावर कामाला आहे, चांगलं घरदार, चांगलं व्यवस्थित सर्व चाललेलं आहे. त्याचं एक खासियत आहे, एक विशेषता आहे. प्रत्येक शनिवारी रविवारी चर्चच्या कार्यामध्ये ती व्यक्ती वेळ देत असते. फादरांनी येऊन सांगते, फादर सूचना लिहायच्या आहेत, चर्चचं कोणतं कार्य असेल ते मी करायला तयार आहे. आणि माझ्या बंधू भगिनींनो, अत्यंत धार्मिक जीवन जगणारी, येशू माझ्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे असे मानणारी, अत्यंत पवित्र जीवन जगणारी, गाढ अशी श्रद्धा. आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक लोक त्यांना सांगायचे, अरे तू अर्धा फादर आहेस. आणि त्याला त्याचं काय वाटत नव्हतं, कारण चर्च कार्य हे त्याचं ध्येय होतं. येशू माझा मार्ग आहे ही त्याची संभावना होती, हे त्याचा विश्वास होता. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रामाणिक पवित्र जीवन जगणं, आपली नोकरी सांभाळणं, कुटुंब सांभाळणं आणि त्याच्याविषयी गावागावामध्ये त्याच्या शब्दाला मान होता.
अनेक लोक त्याच्याकडे मार्गदर्शन मागण्यासाठी जात असतात. अनेक फादरांच्या बरोबर तो होत असते. अनेक फादरांची ओळख आहे. माझ्या बंधू भगिनी सर्व मी काय सांगतो, ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पूर्णपणे येशू आलेला आहे, त्याचं बोलणं, चालणं, वागणं, खेळणं, राहणं, कौटुंबिक जीवन, नोकरी, धंदा, रोजगार, चर्चमध्ये कार्य हे ख्रिस्त केंद्रित आहे. जोपर्यंत ख्रिस्त आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे तोपर्यंत आपल्याला अशा गोष्टीला परमेश्वर पाचारण करत असतो. अशा प्रकारची अनेक भाविक चर्च कार्यामध्ये सामील आहेत. त्यामध्ये स्त्रिया आहेत, पुरुष आहेत, तरुण तरुणी आहेत. खूप वेळ देतात चर्चसाठी आणि मग त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान असतं. त्यांच्या जीवनामध्ये देवाचा आशीर्वाद मिळत असतो. माझ्या बंधू भगिनींनो, आपण जेव्हा चर्चचं कार्य करतो, चर्चमध्ये सक्रिय सहभाग दाखवतो, तेव्हा देवाचा आपल्याला पवित्र आत्म्याच्या प्रेरणा आशीर्वाद मिळत असतो. आजची जी वाचनं आहेत, जे मी आत्ता शुभवर्तन वाचलं, त्यामध्ये 2 व्यक्ती आपल्यासमोर दिसलेल्या आहेत. एक आहे मार्था, दुसरी आहे मरिया. आणि येशूने जे शब्द वापरलेले आहेत, लूकच्या शुभवर्तमान आपण वाचतो, मार्था संदर्भामध्ये असे शब्द आहेत, या जगाच्या गोष्टीकडे तिचं लक्ष होतं. दगदग, काळजी, कंप्लेन करणं, हे जगामध्ये गुंतल्यानंतर ह्या गोष्टी येतात. जगामध्ये आपण असायला पाहिजे. चर्च शिकवण आहे, करशील जे गरिबासाठी होईल ते माझ्यासाठी. म्हणून ते करत असताना येशूची संपर्क आपला तुटता कामा नये. आणि म्हणूनच मार्था ही दगदग करत होती, काळजी करत होती, कंप्लेन करत होती मेरीविषयी. पण मग दुसरे जर पहिलं पाहिलं मेरीचं काय होतं, प्रभूच्या चरणी बसली होती. प्रभूचा शब्द तिला आवडत होता. आणि मग येशू स्वतः सांगतो, मार्था, मरियेने चांगला वाटा निवडलेला आहे. जगामध्ये राहणं आणि जगाचं न होणं हे चर्चचं तत्त्व आहे. आपण जगामध्ये राहिलं पाहिजे. ज्या जगात राहतो, ज्या घरात राहतो ते स्वर्ग बनवलं पाहिजे. धर्म आणि अध्यात्म, विश्वास आणि सेवा ह्याचा मेळ असायला पाहिजे. मला आवडणारं एक वचन आहे बायबलमध्ये, याकोबाचं पत्र अध्याय 2 ओवी 14, जे माझ्या गुरुदीक्षे दिवशी मी कार्डवरती लिहिलेलं होतं. आणि ते आहे, तुमच्यामध्ये विश्वास असेल आणि सेवा करत नसेल तर त्या विश्वासाला काय अर्थ आहे. होय माझ्या बंधूंनी भगिनींनो, अनेक लोकांचा ह्या बायबलच्या संदर्भामध्ये, मार्था आणि मेरी संदर्भामध्ये गैरसमजुती आहेत. अनेकाला वाटतं देवाच्या पायथ्याशी बसणं, येशूच्या चरणी बसणं जो मरियेने निवडला होता म्हणजे दुसरे कामे नाही करायचं, समाजामध्ये कार्य नाही करायचं, हा गैरसमज आहे. येशूच्या चरणी बसणंच म्हणजे काय आहे, येशूने दिलेल्या वचनाची प्रेरणा घेऊन जीवनामध्ये जगणं, येशूकडून प्रेरणा घेऊन त्याप्रमाणे जीवन असणं. आणि म्हणूनच श्रद्धा, विश्वास आणि आपली सेवा ह्यामध्ये मेळ असला पाहिजे. याचं सुंदर असं मार्था आणि मेरीचं संदर्भ येशू आपल्यासमोर ठेवत आहे. येशूच्या चरणी बसणंच म्हणजेच आपली श्रद्धा जीवनामध्ये उतरविणं नाही. या जगामध्ये आपण जीवन जगत असताना जगाची दगदग आहे, काळजी आहे, आणि मग ती नाही मिळाली तर आपण कंप्लेन करतो. आजच्या पहिल्या वाचनामध्ये आजचं जे दिवसाचं वाचन आहे ते योना या पुस्तकातून घेतलेलं आहे, अध्याय 3 ओवी 1 ते 10, की या दगदगीच्या जीवनामध्ये, या महामारीच्या जीवनामध्ये आपल्यासमोर उपाय काय आहे. एक उपाय असा आहे की पश्चाताप करणं, पुन्हा चिंतन करणं, जीवनाचं सिंहावलोकन करणं की माझ्या जीवनामध्ये काय चाललेलं आहे. आणि ह्या पहिल्या वाचनामध्ये योनाच्या पुस्तकातून घेतलेलं अध्याय 3 ओवी 1 ते 10 राजापासून गरिबापर्यंत सर्वांनी पश्चाताप केला. अगदी गोंडपण नेसून, अंगाला राख लावून, प्रार्थना आणि वैयक्तिक प्रार्थना आणि उपवास करून त्यांनी आपलं जीवन सुधारण्याचा प्रयत्न केला. होय माझ्या बंधू भगिनी, आपल्या जीवनामध्ये मार्था असले पाहिजे, मरिया असले पाहिजे. येशूच्या जवळ बसणं, येशूची सेवा करणं, कारण येशूने सांगितलं आहे ना,
करशील जे गरिबासाठी होईल ते माझ्यासाठी. मग येशूच्या चरणी बसणंच म्हणजे आपल्या सेवेमध्ये जीवन जगणं. माझ्या बंधूंनी भगिनीनो, पश्चाताप केल्यानंतर काय होतं? केलेल्या चुकाचं आपण सारवासारव न करता ते स्वीकारणं आणि त्याप्रमाणे पश्चाताप करून जीवनामध्ये बदल करणं हे खरं ख्रिस्ती तत्त्व आहे आणि जे आपल्या पहिल्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. माझ्या बंधूंनी भगिनीनो, आजचं जीवन खूप हलाखीचं आहे, चॅलेंजिंग आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये येशूच्या जवळ राहणं, येशूच्या समर्पित राहणं. मी अनेक वेळेला सांगत असतो की आपल्याकडे मोबाईल असल्यानंतर काय होतं? मोबाईल आपोआप चालत नाही, त्याला कुठे जवळचा टॉवरला कनेक्शन पाहिजे. अनेक वेळा आपण हलो हलो करतो, पण मोबाईलमध्ये बघितल्यानंतर तिकडे कनेक्शन नसतं. मग किती जोराने हलो केलं काय होणार नाही आहे. काय पाहिजे? नेटवर्क पाहिजे. ख्रिस्ती जीवनामध्ये येशूच्या जवळ राहणं जे मेरीने केलं ते नेटवर्क पूर्ण होतं. ज्या ठिकाणी नेटवर्क पूर्ण आहे, आपल्या तरुण तरुणींना माहीत आहे, आपला आवाज स्पष्ट असतो, क्लिअर असतो, दूरची व्यक्ती ऐकते, आपण ऐकू शकतो, स्पष्ट असतं. पण नेटवर्क क्लिअर नसेल आपल्या जीवनाचं तर मग दगदग होते, काळजी होते, कंप्लेन केली जाते. म्हणून आपण येशूच्या संपर्कात राहायला पाहिजे. आणि माझ्या बंधू आज दैवी योगायोग आहे. दैवी योगायोग असं की आपल्यापैकी अनेक लोक संत मारिया फास्तिना ह्यांना जवळून ओळखतं. कारण शुक्रवारी 3 वाजता प्रार्थना करणं दैवी दयेची, आज तिचा आपण स्मृती साजरा करत आहोत. तिच्या जीवनामध्ये अगदी साधी सिस्टर, अभ्यास नाही, शिकलेली नाही, आणि त्या कॉन्व्हेंटमध्ये जॉईन झाल्यानंतर तिला साधंच काम दिलं होतं, गार्डनचं, किचनमध्ये. मग ही सिस्टर देवाची आवडती कशी झाली? कारण तिचं आराधनेमध्ये, येशूच्या साक्रमेंतामध्ये, पवित्र साक्रमेंतामध्ये गाढ अशी श्रद्धा होती, अगाध असा विश्वास होता. आणि मग दैवी दयेचा चमत्कार तिच्या जीवनामध्ये झाला. जे चित्र आपण दैवी दयेचं पाहतो ना, येशूचं रक्त आहे, पाणी आहे, त्यामुळे किरणं आहेत जे आपल्या हृदयाशी भेटतात, कनेक्शन लागतं. हे दैवी दयेच्या ज्या संतांनी आपल्याला शिकवलं ते संत मारी फास्तिना हिचा सण साजरा करत आहोत. आणि म्हणून आजच्या दिवशी मरियेचा वाटा निवडत असताना, येशूच्या पायथ्याची बसता असताना आपण सुद्धा दैवी दयेमध्ये सहभागी झालं पाहिजे. काय करणार? संत पॉल आपल्या पत्रामध्ये सांगतो, येशूच्या चरणी बसणं म्हणजे ख्रिस्तमय होणं, टू बिकम अनदर क्राइस्ट, ख्रिस्तमय होणं. आणि ख्रिस्तामध्ये सामावून गेल्यानंतर आपल्या जीवनामध्ये माझ्या बंधू भगिनींनो काहीतरी परिणाम होतात. 3 प्रकारचे परिणाम होतात. जी व्यक्ती ख्रिस्तमय झालेली आहे, जे येशूला केंद्रस्थानी करते, ज्यांच्या जीवनामध्ये मरियेसारखं, फास्तिनासारखं येशूचं कनेक्शन लागलेलं आहे, नेटवर्क लागलेलं आहे, त्यांच्या जीवनामध्ये 3 गोष्टी घडतात. एक आहे वैयक्तिक आनंद, मानसिक समाधान. आज अनेकाला रात्रीच्या गोळ्या घ्याव्या लागतात झोपवण्यासाठी, अनेकांना भीती वाटते, पण जो येशूचे संपर्क असेल तर आपल्याला ताकद मिळते, वैयक्तिक आनंद, वैयक्तिक शांती मिळते आपल्याला. दुसरं आहे चर्च कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळते. येशूमध्ये येशूचं कार्य आहे, चर्चचं कार्य आहे, त्या कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळते. आणि हे कोणी दाखवलेलं आहे? आजच्या वाचनामध्ये दाखवलेलं आहे. आणि त्याद्वारे प्रेरणा घेतल्यानंतर आपल्याला आशीर्वाद मिळतो. सेवा केली की आपल्याला आशीर्वाद मिळतो. अनेक कुटुंब मला माहीत आहेत ज्यांनी चर्चमध्ये वेळ दिलेला आहे, समाजामध्ये वेळ दिलेला आहे आणि चर्चची संलग्नित आहेत, येशूची संलग्नित आहेत. त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. का त्याच्या जीवनामध्ये येशूचं नेटवर्क, संत पौलाच्या शब्दामाने ख्रिस्तमय होणं हे त्यांनी जडलेलं आहे. आजच्या या प्रार्थनेमध्ये आपण विचार करूया. 2 दिवसांनी चर्चेस उघडणार आहेत, अगदी 2 दिवसांनी. आणि मग आपल्याला एक संधी मिळणार आहे पुन्हा चर्चमध्ये येण्यासाठी. पुन्हा चर्चमध्ये आलं पाहिजे आणि यासाठी आलं पाहिजे ख्रिस्तमय होण्यासाठी. या महामारीच्या काळामध्ये काही लोक चर्चमधून दूर झालेले आहेत, काही लोकांनी मिस्सा अटेंड केलेले नाही आहेत, काही लोकांनी आपल्या जीवनामध्ये एवढं गुंतून केलं. आणि युवकांना मला आव्हान करायचं आहे, तुम्हाला मी आव्हान करतो, परत या, येशूकडे या. आजच्या पहिल्या वाचनात मी सांगितलं ना,
पश्चाताप करा, येशूच्या मार्गाने या. तशी कृपा आणि आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळावा म्हणून ह्या प्रार्थनेमध्ये आपण सहभाग घेऊया. आता आपण येशूची आराधना करूया, साक्रमेंताची भक्ती करूया आणि मग आपल्याला हिलिंग मिळणार आहे, एक नवं जीवन मिळणार आहे. ती कृपा आणि आशीर्वाद आपल्याला मिळावा म्हणून या प्रार्थनेमध्ये आता आपण सहभाग घेऊया. आमेन. बसतो तुला भक्तीने लवलेल्या देवा, या रोटीच्या रूपा आहे सवलेल्या. माझे सर्व काळी मी तुला देतो, ताकी त्यास लावू आनंदित होतो. दृष्टीचा दास जीवे तू करत नाही, परंतु फक्त ऐकून जाणितो आम्ही. सत्य मानितो मी, शब्द देव पुत्राचे, ताकी त्या सत्याहून नारीच्या सृष्टे. Amen. Hallelujah, hallelujah. Ondairavaರ ಕರಸರಲಲ hallelujah. Ongai marisalala पवित्र आत्मे. Come, Holy Spirit, fill us with your power, Jesus. Thank you, Jesus. Praise the Lord and glorify your name. Hallelujah, 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 hallelujah. परमेश्वर देवपुत्र आपल्यामध्ये हजर आहे नवजीवन देण्यासाठी. प्रवचनात ऐकल्याप्रमाणे ख्रिस्तमय होणं, प्रवचनात ऐकल्याप्रमाणे ख्रिस्ताला आपल्या केंद्रबिंदू करणं. या पॅन्डेमिक काळामध्ये, या महामारीच्या काळामध्ये आपण देवापासून दूर गेला असाल तर ख्रिस्ताला पुन्हा एकदा आपल्या जीवनात आणूया. आपल्या जीवनात अंधारात असेल, अंधारामध्ये असेल, येशूला पुन्हा आणूया. येशूला सांगूया, तूच माझ्या जीवनाचा सर्वस्वी आहे. प्रभू, ही मला शुद्ध कर, मला पवित्र कर. आपण या येशूला गायनाद्वारे सांगूया, प्रभू तूच माझं गुरु, तूच माझा प्रभू, तुझ्याशिवाय माझं जीवन शून्य आहे. आपला पाप, आपलं दुःख, आपल्या वेदना देवापासून दूर असाल तर पुन्हा एकदा त्या उधळ्या पुत्राप्रमाणे मी परत येत आहे. प्रभू मला शुद्ध कर. या गायनामध्ये आपण सहभागी होऊन ख्रिस्त होण्याचा प्रयत्न करूया. तुझ्या
आपण तन मन धनतेने येशूकडे आलेलो आहोत. स्तोत्र 139 मध्ये आपण वाचतो, प्रभूचं वचन आहे, मी तुम्हाला पारखतो, तुमच्या मनामध्ये येणाऱ्या विचारा अगोदर मी तुम्हाला ओळखतो. तुमचं हृदय जे घायाळ झालेलं आहे या महामारीमुळे, अनेकाच्या घरामध्ये तंटे आहेत, प्रश्न आहेत, गैरसमजुती आहेत, अबोला आहे. या येशूकडे, या येशूकडे येशूला सांगूया, येशू तू माझा गुरु, माझा प्रभू आहे. योनाच्या पुस्तकामध्ये आपण ऐकलेलं आहे, अध्याय 3 ओवी 1 ते 10 मध्ये, राजापासून तर गोरगरिबापर्यंत सर्वांनी पश्चाताप केला, गोंडपट नेसलं, राख लावली, अंगाला उपवास केला, प्रार्थना केली. या प्रभूकडे येऊया. पुन्हा एकदा एक संधी मिळालेली आहे आणि 2 दिवसामध्ये आपल्याला खुद्द चर्च आपल्या भेटीला येणार आहे, देवळं पुन्हा उघडली जाणार आहेत. परंतु आपलं हृदय शुद्ध असावं, पश्चात्ताप बंद करण्यामध्ये गायनाचं येऊन सांगू, येशू मला क्षमा कर, मला परत तुझ्याकडे यायचं आहे. त्या उधळ्या पुत्राने सांगितलं, मी पाप केलेलं आहे तुझ्या विरुद्ध, स्वर्गाविरुद्ध, मी लायक नाही तुझा मुलगा म्हणून म्हणण्यास. पण परमेश्वराचं प्रेम आघात आहे, तो आपल्या व्यंगेत घेतो, आपलं स्वागत करतो, आपल्याला नवीन अंगरखा देतो, नवीन पायघोळ झुरात देतो, अंगठी देतो, सोनं देतो, आपलं स्वागत करतो. या पश्चातापी गायनाद्वारे, पश्चातापी गायनाचं घेऊन आपण येशूला सांगू, येशू मी पापी आहे, मला क्षमा कर. Hallelujah, hallelujah, hallelujah. Wangaira barasandara, hallelujah, hallelujah, hallelujah. Wangaira barasandara. प्रभू येशू आपल्या हृदयात आलेला आहे, त्याला आपल्या पापाचा अंधकार दिसत आहे. कोणालाच माहिती नाही अशी पापं आपल्या तो घडलेले आहेत. येशू ओळखतो, पारखतो आणि सांगतो, माझ्या मुला, माझ्या मुली, माझ्या मार्गाने. प्रभू येशू आपल्या हृदयात आलेला आहे, त्याला वचन देऊया, लवकरात लवकर मी चांगल्या कुंसारासाठी जाईन, चर्च उघडण्यासाठी मी आतुरतेने वाट बघत आहे, मी मिसेमध्ये सक्रिय सहभागी होईन, मी साक्रमेंताचा पुन्हा एकदा स्वीकार करेन. प्रभू मला शुद्ध कर, मला पवित्र कर, तुला मी आराधनतो, तूच माझा प्रभू आहेस. तू अनेक वेळा 770 वेळा आम्हाला क्षमा करतोस, आम्हीही एकमेकाला क्षमा करावी. जिकडे अबोला आहे, जिकडे भांडण आहे, तुझ्या नावाने आम्ही क्षमा करीत आहोत, त्यासाठी आम्ही तुझी आराधना करतो. तूच माझा गुरु आहेस, तू माझा प्रभू आहेस. प्रभू मला शुद्ध कर, मला पवित्र कर. आपण वर्शिप करूया, आराधना करूया, येशूला सांगूया, येशू मला शुद्ध कर. एक क्षणभर शांत राहूया. या आराधनेच्या गायनामध्ये सहभागी होण्या अगोदर शांत राहूया आणि येशूला सांगू, येशू माझ्या हृदयात ये. आराधना
अनेकाला प्रभू स्पर्श करत आहे. शक्य असेल तर गोटीके टेका, स्वीकाराया मी पापी आहे. द हिलिंग बिगिन्स वेन यू एक्सेप्ट दॅट यू आर रॉंग. पवित्र आत्मा आपल्यावर येतो जेव्हा आपण स्वीकार करतो की मी पापी आहे. आपलं हृदय खाली करूया, आपलं हृदय रिकामी करूया आणि सांगूया येशू पवित्र आत्म्याद्वारे मला आता अभिषिक्त कर. पवित्र आत्म्याद्वारे मला नवं जीवन दे, नवं चैतन्य दे. कम होली स्पिरिट, सॅन्क्टिफाय मी, प्युरिफाय मी लॉर्ड, ब्लेस मी. हो येशू मी थांबलेलो आहे, मी थांबलेली आहे. तुझ्या साक्रमेंचा आशीर्वाद मला दे. मला पवित्र आत्म्याचं दान दे. पवित्र आत्म्याने अभिषिक्त कर. परमेश्वरा आपल्याला जे हवं आहे ते आता मागूया. येशू देत आहे, येशू परिपूर्णपणे देत आहे. परमेश्वर जेव्हा देतो तेव्हा भरून देतो. आपलं हृदय खाली करूया, आपला पाप आपण स्वीकारूया आणि देवाला वचन देऊया. लवकरात लवकर मी कन्फेशनसाठी कुंभसाऱ्यासर जाईन. आता मला शुद्ध कर, पवित्र कर, अभिषिक्त कर. कम होली स्पिरिट, सॅन्क्टिफाय मी, प्युरिफाय मी. कम जीसस. होरारा भरा खरसा अंदरी लई होले रबरा. कम होली स्पिरिट, प्युरिफाय. Welcome, Holy Spirit. Be here with your presence. Fill me with your power. Live inside of me. Welcome, Holy Spirit. Be here with your presence. Fill me with your power. Live inside of me. You're the living water, never drying fountain. Comforter and counselor, take complete control. Welcome, Holy Spirit. Be here with your presence. Fill me with your power. Live inside of me. Hallelujah, hallelujah, hallelujah. Hungari rabara khara sarala sarala. Hungari rabara sarala. पवित्र आत्मे आम्हाला अभिषेक कर. Come Holy Spirit, fill my heart with your spirit. Lord, forgive us sins. परमेश्वर आम्हाला क्षमा करेल. Come Holy Spirit, sanctify me, purify me. पवित्र आत्म्याला अभिषेक कर. Thank you Jesus. साक्रमेंटाचा आशीर्वाद अगोदर आपल्या मनाची हृदयाची तयारी करूया. या ऑनलाईनद्वारे सुद्धा येशू कार्य करू शकतो. अनेकाला आता ब्लेसिंग मिळणार आहे, आशीर्वाद मिळणार, अभिषेक होणार आहे. आपण हृदयाची मनाची तयारी करूया. सगळ्या कुटुंबाला एकत्र आणूया आणि फॉरगिव्ह अँड फॉरगेट हे तत्व मनाशी बाळगून मेरीप्रमाणे, मरियेप्रमाणे येशूच्या चरणी बसण्याचा आपण वचन देऊया आणि येशूला सांगूया मला बरं कर. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद आपणावर येवो.
येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा, तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा, येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा. शक्तिदाता तुम्हीच हो, शक्तिदाता तुम्हीच हो, शांतिदाता तुम्हीच हो, शक्तिदाता तुम्हीच हो, येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा, तो सांभाळ करणारा, येशू सांभाळ करणारा, येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, येशू साथ देणारा, जीवन सुखमय करणारा, जीवन सुखमय करणारा, जीवन सुखमय करणारा.